नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द सक्सेस करिअर अकॅडमी नर्सिंग कोचिंग पॉवर्ड बाय नर्सिंग एक्सपर्ट्स. आरोग्य विभागातील सर्व पदभरती अपडेटसाठी सक्सेस करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलला फॉलो करा. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे विद्यार्थी मित्रांनो, तिथून तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकता. येस विद्यार्थी मित्रांनो, ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय की सर DHS भरती कधी येणार आहे, सर DMER भरती कधी येणार आहे, आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहायचंय. सर्व अपडेट्स आपण डिस्कस करणार आहोत. येस, आणि आता एक लेटर आलेलं आहे की DHS भरती बाबतचं विधिग्राह्यतेबाबतचं पत्र आलेलं आहे. पत्राचे दिनांक आहे 23 डिसेंबर 2025 रोजीचं हे पत्र आहे. आपण बघणार आहोत की या पत्रामध्ये काय नेमकं नमूद केलेलं आहे. आणि आजच्या सेशनला सुरुवात करण्याआधी एका ब्युटिफुल कॉटने आपण सुरुवात करूया. जब तक ना सफल हो, जब तक ना सफल हो, नींद छे नको त्यागो तुम, यू संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. येस विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ठरवलं असेल मला सरकारी कर्मचारी बनायचंय, सरकारी अधिकारी बनायचंय, मला नर्सिंग अधिकारी बनायचंय, आणि जर तुमच्या स्वप्नांमध्ये ती आग असेल, ती तळमळ असेल, तर जगातली कुठलीही ताकद तुम्हाला तुमचं ध्येय मिळवण्यापासून अडवू शकत नाहीये, रोखू शकत नाहीये. येस विद्यार्थी मित्रांनो, चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया आपण. तर बघूया विद्यार्थी मित्रांनो की DHS चं काय लेटर आहे. हे जे लेटर आहे, येस बघा, हे जे लेटर आहे, हे लेटर कोणी लिहिलेलं आहे? महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग प्रति आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई, जे कमिशनर आहेत DHS चे, त्यांच्यासाठी हे लेटर लिहिलेलं आहे. विषय काय? निवड सूची विधिग्राह्यतेबाबत. येस विद्यार्थी मित्रांनो, आता हे निवड सूची विधिग्राह्यता काय आहे? तर 2023 ची जी भरती झालेली होती, या 2023च्या भरतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो, काही जे असे पद होते, जे रिक्त पद होते, काही विद्यार्थ्यांनी जॉईन केलं नव्हतं, काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कुठे झालेलं होतं, काही जे कॅन्डिडेट होते त्यांनी राजीनामा दिलेला होता. तर असे किती कॅन्डिडेट होते आपण बघूया काय आहे याच्यात लिहिलेलं. तर याच्यात लिहिलंय, सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधीनस्थ कार्यरत असलेल्या, दिसतंय का तुम्हाला का अजून झूम करू? येस, ओके, आता दिसेल. ओके, एक मिनिट. येस, सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधीनस्थ कार्यरत असलेल्या गट क व ड वर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता राबविण्यात आलेल्या पदभरतीची निवड सूची विधिग्राह्यता 16 फेब्रुवारी 2025 पासून ते 9 महिन्याकरिता 16 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑलरेडी काय झालेली होती, वाढवण्यात आलेली होती. आधीच परमिशन दिलेली होती. आणि किती पोस्ट होत्या? गट क च्या 136 पोस्ट होत्या आणि गट ड च्या जवळपास 53 पोस्ट होत्या. अशा टोटल 189 पोस्ट होत्या की ज्यांनी एकतर काय केलेलं होतं, अपात्र झालेले होते, राजीनामा दिलेला होता किंवा रुजू न झालेले होते, इत्यादी कारणामुळे रिक्त होणाऱ्या सर्व पदांकरिता लागू करण्याबाबत संदर्भ क्रमांक 2 च्या पत्रानुसार शासनास मार्गदर्शन करण्याची विनंती संचालक आरोग्य सेवा पुणे यांना केली होती. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभाग पदभरती 2023 मधील गट क व गट ड संवर्गातील भरती प्रक्रियेअंतर्गत अपात्रता, राजीनामा, रुजू न होणे या कारणांमुळे निवड सूचीमधील 16/11/25 रोजी पर्यंत रिक्त झालेली पदे भरण्याकरता निवड सूचीच्या विधिग्राह्यतेस दिनांक 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. याचाच अर्थ असा विद्यार्थी मित्रांनो की ही जी तारीख आहे, जी की 16 नोव्हेंबर 2025 पर्यंत, काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन, काही कॅन्डिडेटचं सिलेक्शन कुठे झालं होतं? काही कॅन्डिडेट DHS ला लागले होते, ज्यांनी की काहींनी जॉईन नाही केलं, काही अपात्र ठरले, काहींनी राजीनामा दिला. काही कॅन्डिडेट DHS मध्ये लागून सुद्धा कुठे गेले? DMER मध्ये जॉईन झाले, काही ESI मध्ये जॉईन झाले, काही कॅन्डिडेट RRB मध्ये जॉईन झाले, काही कॅन्डिडेट तुमचे एम्स मध्ये जॉईन झाले. आणि असे सर्व कॅन्डिडेट जे सोडून गेले, या 189 पदांव्यतिरिक्त पण बरेचसे कॅन्डिडेट काय केलं होतं त्यांनी, की राजीनामा दिला होता, अपात्र ठरले होते किंवा दुसरीकडे कुठे गेले होते. अशा काही कारणांमुळे तो आतापर्यंतचे जेवढेही रिक्त पद आहे, तर त्यांची विधिग्राह्यता म्हणजे त्यांना त्या वेटिंग लिस्ट मधून सिलेक्ट करून पुन्हा जॉब मध्ये, म्हणजे जे पण काही पद उरलेली असतील, समजा आपण असा विचार करूया की साधारणतः जवळपास 200 हे रिक्त कॅन्डिडेट, हे जे नेक्स्ट कॅन्डिडेट्स आहेत, की 200 जणांनी सोडून गेलेले, आणि ह्या 200 जणांना पुन्हा त्यांची विधिग्राह्यता म्हणजे पुन्हा त्यांना जॉईन करण्याची संधी देण्यात यावी.
असं लेटर लिहिलेलं आहे. कोणाला? जे आयुक्त आहेत DHS चे त्यांना हे लेटर लिहिलेलं आहे. आणि याची मुदत कधीपर्यंत वाढवण्यात आली आहे? तर 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत. याचाच अर्थ असा विद्यार्थी मित्रांनो की 16 फेब्रुवारी नंतर आपल्याला अपकमिंग जे येणारे DHS आहे त्याचे रिक्रुटमेंट बघायला मिळणार आहे. त्यासोबतच DHS आहे विद्यार्थी मित्रांनो, DMER आहे. या सर्वात आधी गुड न्यूज की आपली स्पेशल DMER ऑनलाईन बॅच चालू झालेली आहे. आणि सक्सेस अकॅडमी महाराष्ट्रातली एकमेव अकॅडमी आहे की जी स्पेशल DMER टार्गेटेड बॅच घेत आहे. ही बॅचचा उपयोग तुम्हाला DHS साठी देखील होणार आहे. त्यासोबतच म्युनिसिपल कॉर्पोरेशन एक्झाम, ज्या पण म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या जवळपास 75,000 जागा निघणार आहेत, या म्युनिसिपल कॉर्पोरेशन एक्झाम साठी पण तुम्हाला मदत होणार आहे. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो अनुभवी तज्ञ मार्गदर्शक आहे, फ्री ऑनलाईन ऍक्सेस आहे, तांत्रिक अतांत्रिक म्हणजे टेक्निकल नॉन टेक्निकल पूर्ण सिलेबस कव्हर होणार आहे. आणि ह्या बॅचची फीस जी आहे ती फक्त सध्या ऑफर पिरियड मध्ये 2500 रुपये एवढी आहे. जर तुम्हाला कोर्स परचेस करायचा असेल तर तुम्ही 9359318768 ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुमचं सीट जे आहे ते बुक करू शकता विद्यार्थी मित्रांनो. चला तर आपण आपल्या अपडेट कडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. तर मी तुम्हाला सांगत होतो DHSच्या जवळपास 5000च्या आसपास जे आहे ते पोस्ट एक्सपेक्टेड आहेत. सर्व संवर्गाच्या 5000 पेक्षाही जास्त पोस्ट येणार आहेत. DMERच्या आपण बघितलं, लास्ट व्हिडिओ मध्येच बघितलं, जवळपास 5106च्या आसपास जवळपास पद रिक्त आहेत. त्यासोबतच आपण बघितलं होतं की महानगरपालिका, नगरपालिका यांच्या जवळपास 3 ते 4 हजार पद भरती ऑल ओव्हर महाराष्ट्रात येणार आहेत. येस विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामुळे मी वेळोवेळी सांगतोय की 2025 आणि येणारा 2026 हे स्पर्धा परीक्षांचं वर्ष आहे. भरघोस वॅकन्सीज निघणार आहेत. बघा, मी असं म्हणणार नाही की तुम्ही क्लास जॉईन करा, नका करू, पण अभ्यास मात्र अविरत चालू राहिला पाहिजे. कधीपर्यंत? जोपर्यंत सिलेक्शन मिळत नाही तोपर्यंत. येस विद्यार्थी मित्रांनो, आणि कधीपर्यंत लढायचंय? कधीपर्यंत मेहनत करायची? जोपर्यंत आपल्या कष्टाचं चीज होत नाही, जोपर्यंत आपल्या नावापुढे सरकारी अधिकारी म्हणून बिल्ला लागत नाही, जोपर्यंत आपल्या छातीला सरकारी नोकर म्हणून एक आय कार्ड लागत नाही, एक बॅच लागत नाही, तोपर्यंत मेहनत चालू द्यायची. आणि प्रिपरेशन मध्ये कुठली पण मदत लागत असेल तर सक्सेस करिअर अकॅडमी आहेच विद्यार्थी मित्रांनो. आपण बघितलं आहे की DHS फेब्रुवारी पर्यंत 16 फेब्रुवारी पर्यंत ही विधिग्राह्यता सूची जी आहे ती पुढे ढकललेली आहे. म्हणजेच याचा अर्थ फेब्रुवारी नंतर पदभरतीसाठी काहीतरी अपडेट होणार आहे. सर्व डिपार्टमेंटचे नवीन RR बनायचं काम चालू आहे. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो सध्या DMER ची प्रोसेस, तुम्ही म्हणाल सर DMER कुठपर्यंत आली आहे? तर DMERचं बिंदू नामावलीचं काम जे आहे हे अंतिम टप्प्यात आहे. आणि सध्या आचारसंहिता असल्यामुळे साधारणतः जानेवारी एंडिंग पर्यंत तुमचं नोटिफिकेशन यायचे चान्सेस कमी आहेत. पण जानेवारी नंतर तुमचं CHO ची एक्झाम असणार आहे, DHS एक्सपेक्टेड असणार आहे, DMER असणार आहे, त्यासोबतच म्युनिसिपल कॉर्पोरेशन एक्झाम्स असणार आहे. म्हणजे भरपूर पोस्ट असणारे विद्यार्थी मित्रांनो. CHOच्या 2000 पोस्ट आहेत, DHSच्या 5000 पकडूया, 3000 पकडूया आपण, DMERच्या 5000, 8000, ह्या पण 3000 पकडूया, 11000, ह्या 2000, 13000 आणि त्या व्यतिरिक्त अजून काही असतील. पण आपण फक्त 13,000 जागा येणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 13,000 जागा हव्या का? तुम्हाला एक जागा मिळवायची विद्यार्थी मित्रांनो. आणि एक जागा मिळवणं काही मुश्किल नाहीये. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करायचंय आणि शेअर करायचंय त्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ज्याचं स्वप्न आहे सरकारी कर्मचारी बनण्याचं, नर्सिंग अधिकारी बनण्याचं. आणि यस विद्यार्थी मित्रांनो, जब एक नन्ही चिट्ठी दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पे 100 बार फिसलती है. जब एक नन्ही चिट्ठी दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पे 100 बार फिसलती है, मन का विश्वास रगों में साहस भरता है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना यूं ही नहीं करता है, आखिर उसकी कोशिश बेकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यस विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ठरवलं असेल की मी करणार आणि मी करणारच, तर जगातली कुठलीही ताकद तुम्हाला तुमचं ध्येय मिळवण्यापासून अडवू शकत नाहीये, रोखू शकत नाही. त्याच्यामुळे हसत राहा, खेळत राहा आणि प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल आजपासूनच प्रिपरेशन स्टार्ट करा. आणि प्रिपरेशन मध्ये कुठली पण मदत लागत असेल तर सक्सेस करिअर अकॅडमी आहेच विद्यार्थी मित्रांनो.
चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत थँक्यू, बाय, टेक केअर.